बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या सिमेंट चोरी प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे। या प्रकरणात कुरणगाड खुर्द येथील 3 आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात आसलगाव ते सावरगाव रस्त्यावर सुरू असलेल्या पंप हाऊसच्या बांधकामस्थळी ठेवण्यात आलेल्या सिमेंटच्या बॅगांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी कंत्राटदार संकेत रंगराव देशमुख यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। तक्रारी दरम्यान बांधकामासाठी ठेवलेल्या तब्बल 80 सिमेंटच्या बॅगा अज्ञात व्यक्तींनी चोरी करून नेल्या होत्या। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला। या तपासादरम्यान कुरणगाड खुर्द येथील शंकर नारायण राठोड, मधुकर नारायण राठोड आणि नागोराव नयनसिंग राठोड या तिघांना 10 मार्च 2026 रोजी अटक करण्यात आली। या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे आणि त्यांच्या पथकाने केली। सध्या तिन्ही आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाल्याचे बोलले जात आहे।